जसं लास्ट व्हिडिओजमध्ये आपण बघितलंय, मर्चंट ऑनबोर्डिंग फॉर्म फिलअप केलं, लॉग आउट केलं आणि परत आपण जर EEPSचं लॉग इन केलं 10 मिनिटाच्या नंतर, परत आपल्या समोर कंप्लीट KYC म्हणून सेम ऑप्शन दिसतंय. तर आपण कंप्लीट KYC मध्ये आधार नंबर परत टाकणार आहे, पॅन नंबर परत टाकणार आहेत आणि त्यानंतर सबमिट करणार. आता सबमिट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता डायरेक्टली OTP ऑप्शन आला. एक गोष्ट नोट डाऊन करायची काही गोष्ट आहेत. लास्ट KYC जसं आपल्याला फॉर्मॅट आलता ते आपल्याला डायरेक्टली मर्चंट ऑन बोर्डिंगला फॉर्मला घेऊन गेलं आणि यावेळेस जेव्हा तुम्ही आधार नंबर आणि पॅन नंबर टाकलं ते डायरेक्टली OTP वर घेऊन गेले. OTP सबमिट करा, जे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरला OTP आलेला तो. OTP आल्यानंतर डिव्हाइस सिलेक्ट करायचं आणि स्वतःचे बायोमेट्रिक सबमिट करायचं. जोपर्यंत वरून मेन्शन होत नाही की तुमचा फिंगरप्रिंट कॅप्चर झाले तोपर्यंत बायोमेट्रिक फिंगर काढू नका. इथं फिंगरप्रिंट आपले कॅप्चर सक्सेसफुल झालेला आहे. आणि इथं आपल्या समोर KYC कंप्लीट म्हणून ऑप्शन येईल, जसं की आपल्या समोर आलेले आहे की सक्सेस म्हणून KYC कंप्लीटेड. जसं आपण या ऑप्शनला कट करतोय डायरेक्टली आपल्या समोर मर्चंट ऑनबोर्डिंग फॉर्म येणार आहेत, सॉरी मर्चंट ID फॉर्म येईल, ज्यामध्ये मर्चंट ID, मोबाईल नंबर आणि इथून तुम्ही EEPS सर्व्हिस, आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस लोकांना काढून देऊ शकता, जसं की बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट, कॅश विड्रॉल ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ओके, चालते. धन्यवाद. KYC आपली कंप्लीट झालेली आहे.